वेलकम टू ब्लॉग. आज आमचं चाललंय इथलं कुंड्यातलं गवत काढायचं आणि औषध मारायचं चाललंय. काय करताय? औषध मारायचं आहे. तणनाशक माळू लावायचं आहे ना. पावटा, चवाळा, घेवडा आणलंय का औषध? अंडे औषध अंडे मित्र एक पंप देतो म्हणला, द्या पंप आणायचा. बिया लावायच्या आधीच मारायचंय. हो. गवत किती आले बघा ह्याच्यात कुंड्यातनी. बिन औषध मारायचं. झाडं कुंड्या जळतील की फुलं. नाना असतं का नाही? नाना असतं म्हणजे एवढं गवत आलं असतं का? सगळ्या कुंड्यात आले. थोडं काढलंय मी तिकड पलीकडच्या साईड दिदीने काढले. तिकडचं काढलंय की कुंड्यात दिदीने. इकडं काढते उघडलंय तोपर्यंत. हे पाऊस असल्यामुळेच काढायचं झालं नाही. हा, तणनाशक मारायचं चालू आहे. लिंबून काय केलं? लिंबून काय केलं? त्यात लिंबू, मीठ आणि औषधात मिरा 71 घातलं. तण पाक मरतो, परत तण एक महिनाभर येत नाही. आणि औषध मारल्यानंतर 15 दिवसानं बी टोकायचं. पावटा, चवाळा, घेवडा, भेंडी, गवारी ती असे लावलं की ती येतं चांगलं. कुंड्यातनी गवत काढल्यावर कसं छान दिसायला लागले बघा. हो, किती गवत मोठं झालं होतं. हे काय वेळ थोडं निघले. त्या कुंडीतलं चिनी गुलाब पण काढलं. त्याला बाकी त्या झाडाला अडचण होत्या म्हणून. नाना असतं म्हणजे नाना आता म्हणजे टोकून घेतला. नानाने आता टोकलं असतं सगळं. काय झालं? नाना असतं म्हणजे नानाने तणनाशक मारून टोकून पावटा उगवून आला असता. असलं काय करायचं म्हणलं की नानाचनी चैन पडत नव्हता. ताण भूक पण लागायची नाही. नाना लगेच तयारच व्हायचो. असतं काय करायचं असं रिकाम रान पडून दिलं असतं त्याने. माणसाने चांगलं केलंय नाही. एक नंबर की. चिक्कल किती होता त्याच्या ह्याच्यात पण केलं त्याने. हा, टोकलं की हिरवं गार दिसणार असतं. होय, ते चवळातीन केलं तेव्हा कसलं चांगलं वाटत होतं. थोडं थोडं वांग्याचं तरू पण आणा लावायला. सोमवार उद्याच की. 8 दिवसांनी टोकायचंय ना. मग पुढच्या सोमवारी आणलं तर चालते. तरू काय करायला लागलेस? गवत काढायला कुंडीत राहिलेलं. होय. बाकीचे झाल्या काढून सगळ्या. हा, थोडं राहिलंय. होय. ते आता टोकाय पण पाहिजे बरं का. आता 8 दिवसांनी टोकायचं. हा, आता तणनाशक मारलंय. तणनाशक मारल्यानंतर 8 दिवसांनी टोकाय चालू करू. 8 दिवसांनी टोकायचं. हा, आई पण येते त्या. हा, आई पण येते तोपर्यंत. हा हा हा, होय. आई आले टोकाय चालू करू. पावटा, घेवडा, तुमचं ते ही गवारी, भेंडी सगळं टोकायचं आहे. हा.